नमस्कार, मी पल्लवी सेनगावकर. आपण पाहत आहात सण माय मराठी न्यूज लाईव्ह. सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहू शकता की नांदेड जिल्ह्याच्या रणरागिणी वच्छलाताई पाटील पुईड यांचा वाढदिवस उत्साहात. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सज्ज. नांदेड जिल्ह्याच्या राजकारणातील एक कणखर नेत्या, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे उबाठा गट, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक वच्छलाताई पाटील पुईड यांचा वाढदिवस नुकताच विविध सामाजिक उपक्रमांनी आणि प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आला. नांदेड दक्षिणच्या रणरागिणी शिवकन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वच्छलाताईंच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात उत्साहाचे वातावरण होते. याच प्रसंगी वच्छलाताईंनी एक महत्त्वाची घोषणा केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यांच्या या घोषणेने जिल्ह्यातील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाढदिवसानिमित्त सोशल मीडियाद्वारे आणि प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देणाऱ्या सर्व राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि हितचिंतकांचे वच्छलाताई पाटील पुईड यांनी मनपूर्वक आभार मानले. आज तुमचा वाढदिवस सोहळा आहे, त्याच्या निमित्तानं भरपूर या ठिकाणी शहरामध्ये बॅनर पण लावले. लोकांच्या वर्षावर शुभेच्छा येतात, त्या निमित्तानं आपण काय सांगतो? माझा वाढदिवस मी दरवर्षीच ठेवते, पण वाढदिवस ठेवायचं एकच कारण असते की या माध्यमातून या वाढदिवसानिमित्त ग्रामीण भागातल्या अधिकारी वर्ग असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, त्या निमित्ताने भेटी होतात म्हणून हा कार्यक्रम ठेवलेला आहे. लागलीच काही दिवसामध्ये स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका लागल्या, त्या संदर्भात आपण काही विचार? नक्कीच आहे. पक्षांनी जर आदेश दिला, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून म्हणजे निवडणूक लढवायची माझी तीव्र इच्छा आहे. तशी तयारी पण झाली. पक्षांनी आदेश दिल्यास मी येणारी स्थानिक स्वराज्य इलेक्शन लढवणार. सोशल मीडियावर भेटून खूप लोक तुमच्या समर्थक तुम्हाला शुभेच्छा देतात, त्यांना सर्वांना आपण काय सांगू शकतो? सोशल मीडियाद्वारे किंवा मला भेटून जे काही लोक मला शुभेच्छा देतात, आशीर्वाद देतात, त्यांचा आशीर्वाद माझ्यासाठी एक ऋणच राहणार आहे. आणि जे माझ्यापर्यंत पोहोचू शकतील, जे नाही पोहोचू शकतील, त्यांचे पण शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचतील अशीच अपेक्षा करते. आणि तुमच्या ह्या सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, राहावा अशीच अपेक्षा करते मी. आता आम्ही 16 वाढदिवस आहे, या निमित्त आपण काय संकल्प केला पुढील भविष्यासाठी? या निमित्ताने मतदारसंघातल्या लोकांना भेटून येणाऱ्या, तुम्ही आता मला प्रश्न विचारला की स्थानिक स्वराज्याचे इलेक्शन वगैरे आहेत, याच माध्यमातून थोडीशी चर्चा होती, बोलता येते आणि आपण काम करत असताना कुठं कमी पडत आहो हा संदेश आपल्यापर्यंत पोहोचावा यासाठी हा सोहळा ठेवलेला. पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.